आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आयबॉक्स शोरूम मध्ये चष्मे आणि गॉगल्सचे दिनांक 25 आणि 26 रोजी भव्य प्रदर्शन। आता प्रत्येक नागरिकासाठी असणार डिजिटल प्रोफाईल। उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या नावे गदारोळात अधिवेशनाचे सूप वाजले। क्रिसमसच्या स्वागतासाठी शहर सज्ज। आता डेल्मिक्रॉनचे नवे संकट। जनवाड येथील प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाची सभा संपन्न। कपिल स्पोर्ट्सच्या माध्यमातून 83 या क्रिकेटवरील चित्रपटाचे स्वागत। आयटी पार्कच्या जागेसाठी आमदार अभय पाटील यांच्याकडून पाठपुरावा। युवा समिती सदस्यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट। 0 पॉइंट निश्चितीपर्यंत हलगा बायपासला स्थगिती। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। डोळ्यांच्या सौंदर्याला खुलवणाऱ्या दर्जेदार अशा चष्मे आणि गॉगल्सचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खजिना बेळगावात उपलब्ध करून देण्यासाठी आयबॉक्स ही बेळगावातील शोरूम सज्ज झालेली आहे। या शोरूमच्या वतीने दिनांक 25 आणि 26 डिसेंबर असे 2 दिवस शोकेस या आगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। भाग्यनगर येथील आयबॉक्स शोरूम मध्ये हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे। या प्रदर्शनामध्ये चष्मे आणि गॉगल्स निर्मितीमधील नामवंत अशा कंपन्यांची उत्पादने मांडण्यात येणार आहेत। बविलगारी, प्रॅडा, इम्पोरियो, अर्मानी, मायकेल कोर्स, डॉर्स गबाना, न्यूमी, करिएरा, 7th स्ट्रीट अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांची उत्पादने येथे उपलब्ध आहेत। या प्रदर्शनाच्या मांडणीमध्ये याचा अनुभव घेता येणार आहे। जाईस या नामवंत जर्मन कंपनीने भारतामध्ये विजन एक्सपर्ट्स म्हणून 50 दुकानांची निवड केली आहे। त्यामध्ये बेळगावमधील मधु नाईक अँड सन्स यांच्या भाग्यनगरमधील आयबॉक्सच्या शाखेची निवड करण्यात आली आहे। जाईस ही जर्मन कंपनी आपल्या स्वतंत्र तंत्रज्ञानाबद्दल प्रसिद्ध आहे। मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, कॅमेरा लेन्सेस तसेच आता या कंपनीच्या चष्म्याच्या काचाही उपलब्ध आहेत। जाईसने निवड केलेल्या 50 दुकानांमध्ये आयबॉक्सची निवड होणे हे कौतुकास्पद बाब आहे। बेळगावमधील मधु नाईक अँड सन्स यांच्या भाग्यनगरमधील आयबॉक्स या शाखेला विजन एक्सपर्ट्स हा बहुमान प्राप्त होत आहे। मधु नाईक अँड सन्स ही चष्म्यांची पिढी गेली 80 वर्षे या व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहे। नवनवीन उत्पादने, वेगवेगळ्या नामवंत अशा ब्रँड्सच्या फ्रेम्स, लेन्सेस, सन गॉगल्स यांची संपूर्ण शृंखला येथे उपलब्ध आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चष्मे बनवीत प्रशस्त दालन, योग्य दर, आकर्षक मांडणी, विनम्र सेवा तसेच तत्पर व अनुभवी कर्मचारी वर्ग, विक्री आणि विक्रीनंतरची सेवा यामुळे अल्पावधीतच आयबॉक्स लोकप्रिय झाले आहे। आता प्रत्येक नागरिकासाठी असणार डिजिटल प्रोफाईल। देशातील नागरिक वेगवेगळ्या वेबसाईट आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवतात। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पासवर्ड ठेवले जातात, मात्र प्रत्येक पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण असतं। अनेक जण कम्प्युटरमध्ये एक वेगळी फाईल करून त्यात पासवर्ड सेव्ह करून ठेवतात। आता लोकांची अडचण लक्षात घेऊन सरकारनं सरकारी सेवांसाठी कॉमन पासवर्ड ठेवण्याची योजना आखली आहे। लवकरच केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईटसाठी वेगवेगळे युजर नेम आणि पासवर्ड ठेवण्याची गरज नाही। एकाच लॉगिनने सर्व कामे होतील, त्याचप्रमाणे सर्व माहिती एकाच वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे। सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय डिजिटल प्रोफाईल तयार करण्यात येत आहे। कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक वेळी कागदपत्रे दाखवण्याची, फॉर्म भरण्याची गरज नाही। प्रत्येक वेळी आयडी, पासवर्ड, पॅन, बँक खाते, TIN, TAN, GSTN
RTO, विमा क्रमांक यासारख्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही। यासाठी सरकार सर्व सरकारी सेवांसाठी पोर्टल आणि ॲप आणणार आहे। या पोर्टलचे नाव सिंगल साइन ऑन असेल। नॅशनल सिंगल साइन ऑन वर सर्व नागरिक सेवा केंद्र आणि राज्य सेवांमध्ये एकत्रित केल्या जातील। नॅशनल डिजिटल प्रोफाइल मध्ये सर्व सरकारी सेवांचे एकत्रीकरण केले जाईल, ज्यामध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल। प्रत्येक नागरिकासाठी योग्य पडताळणी नंतरच लॉग इन सुरक्षित असेल। याशिवाय सर्व शासकीय कामांसाठी प्री फिल्ड फॉर्मची योजना सुरू करण्यात येणार आहे। ऑगस्ट 2022 मध्ये ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न आहेत। भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने एका दीर्घ सत्राचे आयोजन केले होते। या बैठकीला मंत्री आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते। उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या नावे गदारोळात अधिवेशनाचे सूप वाजले। मागील 10 दिवसांपासून सुरू असलेले कर्नाटक विधिमंडळाचे सूप वाजले आहे। शुक्रवारी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उत्तर कर्नाटक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशा मागणीकडे दुर्लक्ष झाले। त्यामुळे विधिमंडळातील सदस्यांनी संताप व्यक्त केला, तसेच सभापतींच्या समोरील दालनात येऊन धरणे आंदोलन छेडले। त्यामुळे कोणतीही फलनिष्पत्ती होण्याआधी चर्चा गुंडाळण्यात आली। अखेर 10 दिवसांच्या अधिवेशनाची सांगता गदारोळात झाली। बेळगाव अधिवेशनाचे आयोजन करताना उत्तर कर्नाटकाच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली। उत्तर कर्नाटकाचे नाव कल्याण कर्नाटक असे ठेवण्याची घोषणा झाली आहे, मात्र विकासाच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली नसल्याचे मत त्यांनी मांडले। बेळगावसह संपूर्ण उत्तर कर्नाटकाचा विकास व्हावा यासाठी बेळगावात अधिवेशन भरविले जाते असे सरकारकडून सांगण्यात येते। मात्र सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेला सावळा गोंधळ पाहता या अधिवेशनातून काय निष्पन्न होणार असा प्रश्न सामान्य जनतेसमोर निर्माण झाला आहे। लाखो रुपयांचा चुराडा करून या अधिवेशनाचे सूप वाजवले आहे। खुद्द मंत्री महोदय आणि आमदार वर्गाने देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये उत्तर कर्नाटक विकासाबाबत काही चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सदस्यांनी नाराजी प्रकट केली। ख्रिसमसच्या स्वागतासाठी शहर सज्ज। दरवर्षी 25 डिसेंबर रोजी देशात आणि जगात ख्रिसमसचा सण साजरा केला जातो। या सणाला विशेष महत्त्व आहे। हा सण प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचा असला तरी जवळपास सर्वच धर्माचे लोक हा सण साजरा करतात। बेळगाव शहर परिसरात देखील आता या ख्रिसमसच्या स्वागताची तयारी झाली असून शहर परिसरात याचे प्रतिबिंब उमटले आहे। शहर परिसरातील चर्चेसना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी येशूचे जन्माचे देखावे देखील सादर करण्यात आले आहेत। विविध ठिकाणी कॅरोल संगीतचे सूर आळविण्यात येत आहेत। हा सण साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ही आणखीन एक बाब आहे। ख्रिस्ती धर्माचे लोक चर्चमध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवून, घरी प्रार्थना सभा घेऊन, केक कापून, तसेच ख्रिसमस ट्री सजवून, सर्व प्रकारचे गोड पदार्थ बनवून आणि पार्टी करून हा सण साजरा करतात। त्यामुळे इतर धर्माच्या लोकांनाही या दिवशी चर्चमध्ये जाणे, मेणबत्त्या लावणे आणि पार्टी करणे आवडते। त्यामुळे अनेक जण ख्रिसमस ट्री सजवून आणि पिकनिक साजरी करून हा दिवस साजरा करतात। या सणाच्या स्वागतासाठी आता शहर सज्ज झाले आहे। आता डेल्मिक्रॉनचे नवे संकट। जगभरामध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे। जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढताना चित्र दिसत आहे। अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाच्या या नवीन विषाणूमुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे। मात्र ओमायक्रॉनची दहशत असतानाच या देशामध्ये आता डेल्मिक्रॉनच्या बातम्याही समोर येऊ लागल्या आहेत। पाश्चिमात्य देश कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या दुहेरी संकटामध्ये अडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। भारतामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 350 रुग्ण आढळून आले आहेत। भारतामध्येही डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढतील असं यापूर्वी तज्ज्ञांनी स्पष्ट केले। मात्र लसीकरण आणि डेल्टाचा प्रादुर्भाव पाहता भारताआधी युरोपियन देश आणि पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्मिक्रॉनचा अधिक परिणाम दिसून येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या शशांक जोशी यांनी डेल्मिक्रॉन या डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या एकत्र संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे असं सांगितलं। ओमायक्रॉन पहिल्यांदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेला। आतापर्यंत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव तब्बल 89 देशांमध्ये झालाय अशी माहिती उपलब्ध झाली आहे। जनवाड येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची सभा संपन्न।
सहकार क्षेत्रात प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ एक जुनी संस्था असून ही संस्था टिकवून शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकासासाठी एकमेव ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन उदयकुमार पाटील यांनी व्यक्त केले। ते जनवाड तालुका चिक्कोडी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या 93व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। अध्यक्षस्थानी सुभाष पाटील तर प्रमुख उपस्थिती हाल शुगरचे संचालक रामगोंडा पाटील यांची होती। यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली। पुढे बोलताना चेअरमन उदयकुमार पाटील म्हणाले की संघाला अहवाल सालात 21,47,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याने सभासदांना 10% लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले। 31/3/2021 अखेर 1049 इतके अवर्ग सभासद असून सहसभासद 155 आहेत। गावाच्या सर्व शेतकऱ्यांना संघाचे सभासद करून घ्यायचे, यामुळे आपण सर्व शेतकरी आमच्या संघाचे सभासद व्हावा अशी अपेक्षा करतो। भाग भांडवल ह्या वर्षी रुपये 2,400 न वाढवून दिनांक 31/3/2000 अखेर संस्थेचे भाग भांडवल 76,55,095 रुपये इतके आहे। इतर निधीमध्ये अहवाल सालीत 26,01,221 रुपये 47 रुपये वाढवून दिनांक 31/3/2021 अखेर 1,24,21,401 इतका आहे। कपिल स्पोर्ट्सच्या माध्यमातून 83 या क्रिकेटवरील चित्रपटाचे स्वागत। संपूर्ण भारत देशाला क्रिकेट खेळाबद्दल अतिशय आकर्षण असून लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत अतिशय आवडीचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं। 1983 मध्ये भारत देशाला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कप्तान कपिल देव यांच्या जीवनावर आधारित 83 चित्रपट निपाणी राजश्री चित्रपटगृहात मंदिरमध्ये दाखविण्यात येत आहे। यासाठी निपाणी येथील कपिल स्पोर्ट्सच्या माध्यमातून फर्स्ट शोला गर्दी करून उपस्थितांच्या हस्ते 83 बोर्डला हार अर्पण करून फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना निपाणी येथील कपिल स्पोर्ट्सचे कप्तान संतोष मेस्त्री म्हणाले, कपिल देव यांनी भारत देशाला पहिला विश्वकप मिळवून दिला। त्यांच्याच नावाने निपाणी येथे कपिल स्पोर्ट्सची स्थापना करून 35 वर्षे पूर्ण झाली। या स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, शालेय मुलांना गणवेश, रक्तदान शिबिर अशा पद्धतीचे कार्य करत असून इथून पुढेही कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। IT पार्कच्या जागेसाठी आमदार अभय पाटील यांच्याकडून पाठपुरावा। IT पार्कच्या निर्मितीसाठी गेल्या 8 वर्षांपासून पाठपुरावा करूनही लष्कराकडून 742 एकर जमिनीचे हस्तांतरण होत नाही। त्यामुळे यासाठी सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करावी अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी विधानसभेत केली। त्यावर महसूल मंत्री आर अशोक यांनी या प्रकरणी कायदेशीर बाबी पूर्ण करून संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही दिली। IT पार्कसाठी 742 एकर जमिनीचा प्रस्ताव आहे, त्यासाठी आम्ही सातत्याने लष्कराकडे पाठपुरावा करीत आहोत। मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना त्यांची भेटही घेतली होती। संरक्षण खात्याला 60 आमदारांचे पत्र दिले आहे, पण जमीन मिळत नाही। त्यामुळे याबाबत संरक्षण खात्याशी चर्चा करावी, मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी ही बैठक करावी अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी केली। 2011 साली विश्व कन्नड संमेलनावेळी आम्हाला सर्किट हाऊस समोरील अर्धा गुंठा जागाही लष्कराने दिली नाही। त्यामुळे 742 एकर जमिनीबाबत सरकारने विचार करावा असेही आमदार पाटील म्हणाले। त्यावर महसूल मंत्री अशोक यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणि कायदेशीर बाबी तपासून संरक्षण मंत्र्यांशी भेट घेण्यात येईल असे सांगितले। ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿರುವಂತಹ ರಕ್ಷಣಾ ಇಲಾಖೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಸುಮಾರು 742 ಎಕರೆ ಜಮೀನನ್ನು ಹಸ್ತಾಂತರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ IT ಮತ್ತು ಸೆಮಿ ಕಂಡಕ್ಟರ್ ಪಾರ್ಕ್ ಅನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇದು 2012ರಿಂದ ನಾನು ಹಿಂದಿನ ಸಲ ಶಾಸಕನಿದ್ದಂದ ಈ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆ। ಈಗಾಗಲೇ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅದರ ವಿರೋಧಾಭಾಸದಿಂದ ಕೂಡಿದೆ ಸರ್। ಒಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ 2012ರನ್ನಾಗ ನಾವು ಜಮೀನನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೋಕೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ 2013 DC ಅವರು ನೋಟಿಸ್ ಇಶ್ಯೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಈಗೇನು ಹೇಳ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಜನರಲ್ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಒಪಿನಿಯನ್ ತಗೋತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ। ಇದು ಹಿಂದೆ ಮನೋಹರ್ ಪರಿಕರ್ ಅವರು ರಕ್ಷಣಾ ಸಚಿವರಿದ್ದಾಗ ನಾವು ಬೆಳಗಾವಿಯ ಶಾಸಕರು ನಾನು 2-3 ಸಲ ಅವರು ಭೇಟಿ ಆದಾಗ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕರೆದು ಕೇಳಿದ್ರು ಅವರು। युवा समिती सदस्यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई येथे सिल्वर ओक
या त्यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. सीमा भागात कर्नाटक शासनाकडून मराठी बांधवांवर होत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेनंतर आक्रोश व्यक्त करण्यासाठी धर्मवीर संभाजीराजे चौकात जमलेल्या मराठी तरुणांवर बेळगावच्या विविध पोलीस ठाण्यात गंभीर पद्धतीने खोटे गुन्हे घातले आहेत. तसेच देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा कानडी संघटनांच्या दबावाखाली येऊन घालण्याचा विचार कर्नाटक सरकारने चालविला आहे. या प्रकरणी आपण लक्ष घालून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मराठी बांधवांवर होत असलेली दडपशाही थांबवून मराठी तरुणांवर घातलेले गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी युवा समितीच्या वतीने पवार यांच्याकडे करण्यात आली. 0 पॉइंट निश्चितीपर्यंत हलगा बायपासला स्थगिती. हलगा-मच्छे बायपास प्रकरणी महामार्ग प्राधिकरणाचे सर्व दावे फेटाळण्यात आले असून 0 पॉइंट निश्चित होईपर्यंत बायपासला स्थगिती कायम आदेश दिवाणी न्यायालयाने बजावला. तर पुढील सुनावणी 25 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून आणि उच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून बायपाससाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काम सुरू केले होते. त्या विरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कामकाजाला स्थगिती बजावली. महामार्ग हलगा-मच्छे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या हलगा-मच्छे बायपासाबाबत ॲडव्होकेट रविकुमार गोकाककर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. प्राधिकरण चुकीच्या पद्धतीने जमिनी घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे या दाव्यात शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे. नारायण सावंत शेतकरी नेते प्राधिकरणाने हा दावा टिकू शकत नाही असा युक्तिवाद केला होता. पण शेतकऱ्यांच्या बाजूने ॲडव्होकेट रविकुमार गोकाककर यांनी जोरदार आक्षेप घेतल्यामुळे आणि 0 पॉइंट निश्चितीची मागणी केल्यामुळे प्राधिकरणाचा दावा फेटाळण्यात आला. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर व पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या उपस्थितीत बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या आवारामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर के सुधाकर यांच्या हस्ते विविध विकास कामांना प्रारंभ करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या बीम्समध्ये नव्याने उभारण्यात आलेले लॅब, नूतनीकरण करण्यात आलेली स्वयंपाक खोली यासह तात्काळ चिकित्सा विभागाचे उद्घाटन मंत्री सुधाकर यांच्या हस्ते करण्यात आले. नव्याने सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यात आली. कोरोना काळात व नव्याने उभारण्यात आलेल्या अद्ययावत दवाखान्याच्या इमारतीबद्दलही माहिती जाणून घेतली. ओमिक्रॉन संदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके, वैद्यकीय शिक्षण खात्याचे
खात्याचे सचिव नवीनराज सिंग, जिल्हाधिकारी व्यंकटेश कुमार, बीम्स प्रशासक आणि प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिस्वास, वैद्यकीय शिक्षण खात्याचे संचालक डॉक्टर पी.जी. गिरीश, बीम्सचे संचालक डॉक्टर आर.जी. विवेकी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए.बी. पाटील, जिल्हा सर्जन डॉक्टर सुधाकर आरसी आदी उपस्थित होते। रामनगर मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले। बेळगाव गोवा महामार्गावरील खानापूर पासून रामनगर पर्यंत अनेक ठिकाणी अर्धवट रस्ता बाकी आहे। त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात घडत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक ठिकाणी मध्येच रस्ताच नाही, तसेच मोठे खड्डे आहेत। या ठिकाणी रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा सूचना फलक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अनेक वाहने खड्ड्यात पडल्याचे व अडकल्याचे दिसून येत आहे। अर्धवट रस्त्याचे सूचना फलक नसल्याने वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे अशा अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यावर सूचना फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। वैश्यवाणी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी। वैश्यवाणी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी समाज बांधवांनी मागील काही वर्षे सरकारला निवेदने सादर केली आहेत, परंतु आतापर्यंत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही। त्यामुळे आता सरकारने यासाठी पावले उचलावीत अशी मागणी वैश्यवाणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात समाजाच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांना निवेदन देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली त्या खात्याचे मंत्री आर अशोक यांची सुवर्णसौध येथे भेट घेतली। तसेच त्यांच्याशी याबाबत चर्चा करून त्यांनाही निवेदन देण्यात आले। येणाऱ्या काळात वैश्यवाणी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असा विश्वास आमदार अभय पाटील यांनी दिला। यावेळी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, रोहन जुळी, प्रवीण पिळणकर, रवी कलगटगी, अमित कुडतरकर, राहुल गावडे आदी उपस्थित होते। शुक्रवार पेठ मार्गावरील पथदीपांचे भाग्य उजळले। टिळकवाडी येथील शुक्रवार पेठ मार्गावर मागील काही वर्षे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते। गोवावेस पासून साई मंदिर मुख्य रस्त्यावरील पथदीप मागील 6 वर्षापासून बंद अवस्थेत होते। यामुळे रात्रीच्या वेळी या भागात अंधाराचे साम्राज्य पसरायचे। अशा परिस्थितीतून ये जा करताना पादचारी आणि वाहन चालकांना अडचण येत होती। मात्र या समस्येचे निवारण करण्यासाठी नगरसेवक नितीन जाधव यांनी पुढाकार घेतला। तसेच पथदीपांची आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांना विनंती करून तातडीने कामास सुरुवात केली आहे। यामुळे आता येथे पथदीपांचे भाग्य उजळले आहे। त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्यास बेंगळुरात अटक। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्य आदित्य ठाकरे यांना धमकीचा संदेश पाठविणाऱ्यास मुंबई गुन्हे तपास पोलिसांनी बेंगळुरात अटक केली। त्याला चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले। सदर संशयिताने आदित्य ठाकरे यांना 8 डिसेंबर रोजी संपर्क साधला होता, पण ठाकरे यांनी त्याचा कॉल उचलला नव्हता। यामुळे संतापाने संशयिताने ठाकरे यांना धमकीचा संदेश पाठवला। याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी मोबाईल नेटवर्कचा शोध घेतला। तो संदेश बेंगळुरातून पाठविण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले। संदेश पाठविणाऱ्याच्या मार्गावर पोलीस होते। मुंबई पोलिसांनी बेंगळुरू गाठून येथे चौकशी केली आणि संशयिताला अटक केली। संशयित हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा चाहता असल्याचे चौकशीवेळी दिसून आले। ग्रामीण भागात सुगी कामाची लगबग। मजुरांना तुटवडा आणि मशिनींना प्राधान्य, यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात सुगी कामाची झुंबड उडाली आहे। शेतकरी मळणी कापणीच्या कामात गुंतले असून शिवारे शेतकऱ्यांनी गजबजले आहेत। एकाच वेळी कामे सुरू झाल्याने शेतीच्या कामांसाठी कामगारांची कमतरता भासत आहे। सुगीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत। अवकाळी पावसाने मध्यंतरी झोडपून काढले। सतत 10 दिवस पावसाने ठाण मांडले होते। परिणामी शेतकरी अडचणीत सापडले होते। सुगीच्या हंगामात अवकाळीने माजवलेल्या हाहाकारामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यानंतर मागील 8 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे। परिणामी पावसामुळे रेंगाळलेल्या शेती कामांना पुन्हा वेग आला आहे। सुगीची कामे आटोपण्याचा प्रयत्न सुरू आहे। भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत। कापून टाकण्यात आलेल्या भाताची मळणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे। यामध्ये शेतकरी गुंतले आहेत। पावसाने जरी मागील आठवड्याभरापासून उघडीप दिली असली तरी अनेक भागात अद्याप ओल आहे। यामुळे सुगीच्या कामातही मशिनींना प्राधान्य दिले जात असल्यामुळे भात मळणी कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे। यामुळे मशिनींचा वापर शेतकऱ्यांकडून सर्रासपणे करण्यात येत आहे।
अटकेतील कार्यकर्त्यांच्या सुटकेची जनसेवा फाउंडेशनची मागणी. पोलीस प्रशासनाने बेळगाव भागातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात डांबले आहे. त्यांची सुटका तातडीने करण्यात यावी अशी मागणी जनसेवा फाउंडेशन खानापूर या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिलाष देसाई आणि सहकाऱ्यांनी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी या संदर्भात आपले विचार मांडले. तसेच निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले. तसेच अभिलाष देसाई यांनी याबाबत कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली. रामनगर मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले. बेळगाव गोवा महामार्गावरील खानापूर पासून रामनगर पर्यंत अनेक ठिकाणी अर्धवट रस्ता बाकी आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी मध्येच रस्ताच नाही, तसेच मोठे खड्डे आहेत. या ठिकाणी रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा सूचना फलक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अनेक वाहने खड्ड्यात पडल्याचे व अडकल्याचे दिसून येत आहे. अर्धवट रस्त्याचे सूचना फलक नसल्याने वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अशा अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यावर सूचना फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. रवी शास्त्री देखील विराटच्या विरोधात. विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटविण्याचे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळता आले असते असे मत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. वनडे कर्णधार पदावरून झालेल्या गोष्टींवर विराटने त्याचे मत स्पष्टपणे सांगितले. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोलण्याची वेळ आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याआधी वनडे कर्णधार पदावरून विराटने केलेले वक्तव्य आणि गांगुलीने केलेले वक्तव्य वेगवेगळे होते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गांगुलीने असे म्हटले होते की बीसीसीआयने विराटला विनंती केली होती की त्याने T20चे कर्णधार पद सोडू नये, पण त्याने ऐकले नाही. पण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने असे काही झाले नसल्याचे म्हटले. इतकेच नव्हे तर वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय त्याला घोषणेच्या 1.5 तास आधी सांगण्यात आला असे त्याने म्हटले. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शास्त्री म्हणाले, विराटने स्पष्टपणे जे होते ते सांगितले. आता बोर्डाच्या अध्यक्षांनी बोलले पाहिजे. चांगला संवाद परिस्थितीला अधिक चांगले करू शकतो. हुबळी क्रिकेट अकादमी अमृत पोद्दार CCI विजयी. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने सुरू असलेल्या धारवाड विभागीय व गट वरिष्ठ साखळी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या विविध सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमी व अमृत पोद्दार यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजय संपादन केले. T20 मधील थरारक विजय. ट्रेंट बोल्ट. न्यूझीलंडच्या या खेळाडूचे नाव जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा डोळ्यासमोर त्याची घातक स्विंग गोलंदाजी समोर येते. बोल्टचा चेंडू हवेत असा काही स्विंग करतो की फलंदाजाला काही कळण्याआधीच विकेट उडते. फलंदाजीसाठी धोकादायक असलेला हा खेळाडू चक्क गोलंदाजासाठी धोकादायक ठरला. बोल्ट चर्चेत आलाय तो तुफान फलंदाजासाठी. संघाच्या विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टने असा काही शॉट मारला की चेंडू मैदानाबाहेर गेला. न्यूझीलंडमध्ये देशांतर्गत सुपर स्मॅश T20 लीग स्पर्धा सुरू आहे. नॉर्थर्न डिस्ट्रिक्ट कडून खेळताना बोल्टने केंटरबरी किंग्स कडून खेळतानाही कमाल केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बोल्टच्या संघासमोर 109 धावांचे लक्ष्य होते. एक वेळ अशी आली होती की 98 धावांवर त्यांच्या 6 विकेट पडल्या होत्या. अखेरच्या षटकात विजयासाठी 8 धावा हव्या होत्या. एड नटलने पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट घेत बोल्टच्या संघावर दबाव टाकला. विजय मिळवण्यासाठी शक्यता कमी होत चालली असताना बोल्ट मैदानावर आला. हॅट्रिक चेंडूवर बोल्टने 1 धाव घेतली. नटलने 4थ्या चेंडूवर आणखीन 1 विकेट घेतली. 5व्या चेंडूवर 1 धाव मिळाली. मैदानावर अखेरची जोडी खेळत होती, त्यामुळे विजय जवळजवळ अशक्य वाटत होता. पण अखेरच्या चेंडूवर बोल्टने चेंडू सीमारेषेच्या बाहेर नव्हे तर थेट मैदानाबाहेर पाठवला. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.